टिप नंबर 1. जायफळमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात. दुधात मिसळून जायफळ पावडर पिल्याने ॲसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट निरोगी राहते. अत्यंत उपयुक्त टीप जर तुम्हाला आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 2. ताकातील लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण पोटातील आम्लता संतुलित करू शकते, ज्यामुळे शरीराला अन्नपचन सोपे जाते. आपल्या आहारात ताक समाविष्ट केल्याने आतडे निरोगी होऊ शकतात. टिप नंबर 3. चला तर जाणून घेऊया मधाच्या सेवनाने किती फायदा आपल्या शरीराला होऊ शकतो. मधामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे खोकला आणि घशाच्या समस्यांपासून आराम देतात. 1 चमचा मध खाल्ल्याने घशातील जळजळ कमी होते आणि घशाला जर सूज असेल तर त्यापासूनही आराम मिळतो. तुम्ही मधात काळी मिरी पावडर मिसळूनही खाऊ शकता. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 4. कमी पाणी पिल्यामुळे डोक्याच्या नसामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात व मेंदूवर जास्त प्रेशर पडते. यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते. म्हणून नेहमी भरपूर पाणी प्यावे. तर निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. सुगरणींच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 5. किलोभर लसूण काही मिनिटांमध्ये सोलण्यासाठी एक तवा घेऊन गरम करा. तव्यावर लसूण घालून 1 ते 2 मिनिटे भाजून घ्या. नंतर त्यात 1 चमचा मीठ घाला आणि पुन्हा लसूण 5 ते 6 मिनिटे भाजा. यानंतर 5 ते 6 मिनिटे भाजल्यानंतर एका कॉटनच्या रुमालात लसूण काढून घ्या आणि रुमाल दुमडून लसूण चांगला चाळून घ्या. रुमाल उघडल्यावर सर्व लसणाच्या साली तुम्हाला वेगवेगळ्या झालेल्या दिसतील. तर घंटों का काम मिनटों में करण्यासाठी प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टिप नंबर 6. घरात भाजीला काहीच नसेल किंवा तेच खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर अशा वेळी पटकन कांदा चिरून घ्यावा. नंतर तेलात फोडणी देऊन लसूण त्यामध्ये घालून घ्यावा. सर्व मसाले परतून घ्यावे. वरून चिरलेली कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट घालून घ्या. तयार आहे चविष्ट कांद्याची चटणी. तर ही चटणी भाकरी, चपातीसोबत ही चटणी अतिशय टेस्टी व चविष्ट अशी लागते. तर तेच खाऊन जर कंटाळा असाल तर तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय नक्की करून बघा. टिप नंबर 7. बरेच लोक व्हॅक्यूम क्लीनरने सोफा आणि कार्पेटसारख्या गोष्टी स्वच्छ करतात, पण आम्ही तुम्हाला सांगतो की सिलिंग फॅन साफ करण्यासाठी सुद्धा व्हॅक्यूम क्लीनरची मदत घेतली जाऊ शकते. यासाठी खुर्चीवर उभे राहून व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने पंखा स्वच्छ करा. यामुळे सर्व घाण क्षणात नाहीशी होईल आणि तुमचा पंखा अगदी स्वच्छ दिसेल. यासोबतच पंख्यावरील धूळ आणि मातीमुळे तुम्ही घाण होण्यापासून वाचाल. तर तुमच्या पण घरातील फॅन किंवा पंखा स्वच्छ करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा. टिप नंबर 8. कोरफडीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कोरफड जेल त्याच्या दाहक विरोधी, अँटीऑक्सिडंट आणि डिटॉक्सिफाईंग गुणधर्मासाठी ओळखले जाते. हे पचन आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यात उपयुक्त आहे, जे अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यास मदत करू शकते. तर तुम्हाला पण वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. टिप नंबर 9. अनेक पोषक तत्वांनी युक्त कोरफड आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास अत्यंत उपयुक्त आहे. कारण यात व्हिटॅमिन ए, सी आणि व्हिटॅमिन ई सह कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक
पोषक घटक असतात. ते अँटीऑक्सिडंटमध्ये देखील समृद्ध आहेत, जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. खरं तर फ्री रॅडिकल्स शरीराच्या पेशींना हानी पोहोचवण्याचे काम करतात. आपण सर्वजण तंबाखूचे दुष्परिणाम तर जाणतच आहोत. तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सरसारखे भयंकर आजार देखील आपल्याला होऊ शकतात. तर तुम्हाला पण तंबाखूची सवय सोडवायची असेल तर त्यासाठी टिप नंबर 10. 1 चमचा आल्याचा रस मधात मिसळून घेतल्यानेही तंबाखूची इच्छा संपते. जेव्हा तुम्हाला तंबाखू किंवा सिगारेट घेण्याची इच्छा असेल तेव्हा ते तुम्ही घेऊ शकता. याशिवाय बडीशेप चघळता येते. तर तंबाखू किंवा सिगारेटची सवय तुम्हाला सोडवायची असेल तर तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 11. वांग्याचे डाग घालवण्यासाठी वांग्याच्या डागासाठी दही देखील अतिशय उपयुक्त ठरते. दह्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्या व त्याने वांग असलेल्या जागेवर थोडी मसाज करा. 10 ते 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तर वांग्याचे डाग घालवण्यासाठी तुम्ही नियमितपणे हा उपाय काही दिवस केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील वांग हळूहळू कमी होण्यास मदत होईल. टिप नंबर 12. केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी आणि ॲलोवेरा जेलचे 4 ते 5 थेंब टाकून हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे. याचा रेग्युलर वापर करा. यामुळे केस गळती कमी होते. तर तुम्हाला पण केस गळतीची समस्या असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करून बघा. टिप नंबर 13. कारले बाजारातून खरेदी करताना ते बारीक हिरवे घ्या. जास्त जाड किंवा पिवळ्या कलरचे खरेदी करू नका, कारण हे कारले जास्त कडवट असते. तर बाजारातून कारले खरेदी करताना तुम्ही ही टीप लक्षात ठेवा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 14. ज्यांना वात व पित्ताचा त्रास आहे त्यांनी उकडलेले मक्याचे कणीस अवश्य खावे. याने त्यांना खूप जास्त फायदा होतो. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 15. केसांसाठी आवळा खूप महत्त्वाचा आहे. आवळ्याचं ज्यूस नियमितपणे पिल्याने केस लांब, मजबूत होतात, तसेच चमकदार देखील होतात. केसांची वाढ चांगली होते आणि केसांसाठी आवळा एक वरदान आहे. टिप नंबर 16. कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल केसांसाठी वरदान आहे. टक्कल वाढू लागले असेल किंवा पडले असेल तेव्हा एरंडेल तेल योग्य प्रमाणात घेऊन त्यात समप्रमाणात नारळ आणि आवळा तेल मिक्स करून हे तेल केसांना, डोक्याला लावा. दर दिवशी रात्री झोपण्याआधी डोक्यावर हे तेल लावून सकाळी उठून शॅम्पू करा. रोज हा उपाय करणे शक्य नसेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. तुम्हाला महिन्याभरातच फरक दिसून येईल. तर तुमचे पण टक्कल पडले असेल तर तुम्ही ही टीप फॉलो करू शकता. वरील उपयुक्त टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.